नमस्कार, जय श्री माताजी। मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। याआधी आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मोदक पाहिले। पायनॅपल मोदक, उकडीचे मोदक, झटपट होणारे चॉकलेट मोदक। आज आपण चॉकलेट बदाम मोदक बघणार आहोत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे मोदक सर्वांना आवडतील आणि बाप्पासाठी प्रत्येक दिवशी असे वेगवेगळे प्रकारचे मोदक तुम्ही नक्की बनवा, म्हणजे बाप्पा पण खुश होईल। चला तर मग आपण मोदक बनवण्यासाठी सुरुवात करूया। एक वाटी मी बदाम घेतली आहे। हे बदाम मी पॅन मध्ये छान मंद आचेवर भाजून घेते। बदाम भाजल्याने या बदामांना छान क्रंचीपणा येतो। जेव्हा आपण मोदक खातो तेव्हा छान असं दाताखाली या बदामाचं फ्लेवर लागतं। त्यासाठी हे बदाम छान भाजून घ्यायचे आहे। मंद आचेवर मी बदाम भाजून घेतलेले आहे। हे बदाम मी असेच बाजूला ठेवते। यानंतर आपल्याला मोदक बनवण्यासाठी हे मिल्क कंपाऊंड लागणार आहे। हे मिल्क कंपाऊंड तुम्हाला कुठल्याही केकचा सामान मिळतो त्या शॉपमध्ये मिळून जाईल, किंवा आता मॉलमध्ये पण हे मिल्क कंपाऊंड अवेलेबल असतं। हे कंपाऊंड 3 प्रकारचे असतात, डार्क कंपाऊंड, व्हाईट कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड। तर आज आपण मिल्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड पासनं मोदक बनवणार आहोत। सर्वात आधी मी हे मिल्क कंपाऊंड सुरीने अशा प्रकारे कट करून घेते। हे कंपाऊंड आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला असे बारीक बारीक याचे तुकडे कट करून घ्यायचे आहे, म्हणजेच आपलं मिल्क कंपाऊंड लवकर मेल्ट होईल। जर तुम्हाला हे मिल्क कंपाऊंड मिळालं नाही, डार्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंडच मिळालं, तर डार्क कंपाऊंडचे 2 भाग आणि व्हाईट कंपाऊंडचा 1 भाग करून तुम्ही मिक्स करून मेल्ट केलं तरी चालेल। त्याचे पण मोदक छान होतात, ते पण मिल्क कंपाऊंडच तयार होईल। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। मिल्क कंपाऊंड मी कट करून घेतलेलं आहे। हे मिल्क कंपाऊंड मी एका काचेच्या बाउलमध्ये टाकून घेते। या बाउलमध्ये मी मिल्क कंपाऊंड मेल्ट करणार आहे, त्यामुळे मी यामध्ये टाकून घेते। यानंतर गॅसवर मी एक पातेलं ठेवलं आहे। या पातेल्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेते। हे पाणी उकळल्यानंतर आपल्याला मिल्क कंपाऊंडचा जो बाउल होता तो यावर ठेवायचा आहे। पाण्याला उकळी आलेली आहे, यावर मी हा मिल्क कंपाऊंडचा बाउल ठेवून घेते। यानंतर आपण यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेणार आहोत। यामध्ये तूप टाकल्याने ज्या मोल्डमध्ये आपण हे चॉकलेट सेट करण्यासाठी टाकणार आहोत त्या मोल्डमधनं पटकन असा आपला मोदक निघतो, त्यासाठी यामध्ये थोडं 1 चमचा तूप घालायचं आहे। बाउल ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि चमच्याने एकसारखं हे मिल्क कंपाऊंड अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे, म्हणजेच खालचं वरती वरचं खालती होईल आणि आपलं सर्व मिल्क कंपाऊंड छान असं मेल्ट होईल। मिल्क कंपाऊंड तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये पण मेल्ट करू शकता, पण प्रत्येकाच्या घरी मायक्रोवेव्ह नसतो, त्यामुळे मी तुम्हाला ही पद्धत सांगितलेली आहे। हळूहळू मिल्क कंपाऊंड मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। अशाच प्रकारे एकसारखं हलवत मी मिल्क कंपाऊंड संपूर्ण मेल्ट करून घेते। मिल्क कंपाऊंड मेल्ट झालेलं आहे। आता आपल्याला हे मिल्क कंपाऊंड पटपट आपल्याला मोदकाच्या साच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, कारण मिल्क कंपाऊंड थंड झालं तर घट्ट होतं। या इथे मी अशा प्रकारे मोदकाचा साचा घेतलेला आहे सिलिकॉनचा। हा तुम्हाला केकच्या शॉपमध्ये इझिली हा पण मिळून जातो। अशा प्रकारे मोठे छोटे त्याहून छोटे असे मोदकाचा यामध्ये साचा आहे। अशा प्रकारे मी चमच्याने सर्व मिल्क कंपाऊंड यामध्ये टाकून घेते। मोठ्या मोदकाच्या साच्यामध्ये आपल्याला अर्धच मिल्क कंपाऊंड टाकायचं आहे आणि आपण जे भाजलेले बदाम होते ते आपण अशा प्रकारे यावर ठेवून घ्यायचे आहे। हे बदाम तुम्ही क्रश करून देखील त्यामध्ये टाकू शकता, ते पण छान लागतात। सर्व मी मोठ्या मोदकाच्या साच्यांमध्ये मिल्क कंपाऊंड टाकून बदाम टाकून घेतलेले आहे। बदामांवरती आपण अशा प्रकारे मिल्क कंपाऊंड टाकून घेतलेलं आहे आणि सर्व मोदकाच्या साच्यामध्ये मी अशा प्रकारे मिल्क कंपाऊंड टाकून घेते।
सर्व साच्यामध्ये मी मिल्क कंपाऊंड टाकून घेतलेला आहे। हे मिल्क कंपाऊंड सेट होण्यासाठी हा साचा आपल्याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। अर्धा तास झालेला आहे। आपले मोदक सेट झाले का ते बघूयात। अगदी मस्त असे आपले मोदक सेट झालेले आहेत। एक मोदक मी तुम्हाला साच्यामधनं काढून दाखवते। तुम्ही पाहू शकता अगदी पटकन असा आपला मोदक निघालेला आहे आणि किती सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे। अशाच प्रकारे मी साच्यामधनं सर्व मोदक काढून घेते। मस्तच तयार झालेले आहेत। साच्यामधून मी सर्व मोदक काढून घेतलेले आहे। या साच्यामध्ये आपण मिल्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंडची दुसरी बॅच लगेचच ठेवणार आहोत। त्यासाठी मी व्हाईट कंपाऊंड घेतलेला आहे। हे व्हाईट कंपाऊंड कट करून आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। व्हाईट कंपाऊंड मी कट करून घेतलेलं आहे। हे मी या बाउलमध्ये टाकून घेते आणि गॅसवर मी पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं, त्यावर आपण हा बाउल ठेवून घेणार आहोत आणि हे व्हाईट कंपाऊंड मिल्क कंपाऊंड सारखंच आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। व्हाईट कंपाऊंड आपलं मेल्ट झालेलं आहे। हे सेट होण्यासाठी आपण साच्यामध्ये टाकणार आहोत। सर्वात आधी मोठ्या मोदकाच्या साच्यामध्ये मी मिल्क कंपाऊंड टाकून घेते आणि त्यावर बदाम ठेवून घेते। मोठ्या मोदकाच्या साच्यामध्ये मी मिल्क कंपाऊंड आणि बदाम टाकून घेतलेले आहे। यावर आपण पुन्हा हे व्हाईट कंपाऊंड अशा प्रकारे सर्व साच्यामध्ये टाकून घेणार आहोत। मोठ्या मोदकाच्या साच्यामध्ये मी अशा प्रकारे व्हाईट कंपाऊंड टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला हा साचा 2 ते 3 वेळा टॅप करायचा आहे, म्हणजेच या कंपाऊंडमध्ये जर काही बबल राहिले असतील तर ते निघून जातील आणि आपला प्लेन छान असा मोदक तयार होईल। राहिलेल्या सर्व साच्यांमध्ये पण मी अशाच प्रकारे कंपाऊंड टाकून घेते। पूर्ण साच्यामध्ये मी कंपाऊंड टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा आपण 2 वेळा हा साचा टॅप करणार आहोत आणि फ्रीजमध्ये अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। अर्धा तास झाला आहे। आपले मोदक छान सेट झालेले आहेत। मी तुम्हाला साच्यामधनं बाहेर काढून दाखवते। तुम्ही पाहू शकता किती मस्त असा सुंदर आकाराचा आपला मोदक तयार झालेला आहे। व्हाईट कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड पासून अगदी मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत। अशा प्रकारे 2 प्रकारे मी तुम्हाला मोदक बनवून दाखवलेले आहेत। मस्त चॉकलेट बदाम मोदक तयार आहे। यावर्षी तुम्ही तुमच्या गणपती बाप्पासाठी हे मोदक नक्की बनवा। तुमचे मोदक कसे झाले मला कमेंट करून सांगायला विसरू नका। हे मोदक बनवल्यावर बाप्पा तर खुश होईलच, पण तुमच्या घरातले पण खुश होतील। तुम्हाला या मोदकाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय। जय श्री माताजी।